हा. जय गुरु. हा, ऐकू येत आहे का? जय गुरु. हो. हो, येत आहे हो ऐकू. सर. जय गुरु. हा, आपलं पुढचं सुभाषित मी ठेवलेलं आहे. वाचा बघू. सुलभः पुरुषा राजन् सततं प्रियवादिनः अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः। राजन, संसार में हमेशा प्रिय बात कहने वाले सुलभ है, अनायास ही मिल जाते हैं। परंतु सुनने में अप्रिय परंतु लाभकारी बात को कहने वाले और सुनने वाले दोनों ही दुर्लभ है। हम्म. मला वाटतं विदुराने धृतराष्ट्राला बहुतेक सांगितलेलं आहे. हम्म. हम्म। की म्हणजे तो धृतराष्ट्राला दुर्योधनाविषयी सांगत असतो, तर त्या संदर्भात तो हे वाक्य सांगतो. हम्म. तर तसा अर्थ सोपा आहे याचा, बरोबर. हा, हम्म। काही कठीण वाटतंय का याच्यात अर्थामध्ये, अर्थ लावण्यामध्ये? कोणाला काही शंका आहे? नाही ना? नाही नाही. हा, बोला. 9 जण जे हो, अजून जास्त आले नाहीये. हं, हं, हं. ठीक आहे. सर पथ्यस्यचा हा, त्याचा अर्थ कसा लावायचा? हा, हा, पथ्यस्य हा. तर पथ्यस्य म्हणजे लाभकारी. आपल्या पथ्यावर पडलं असं म्हणतो ना आपण. हा, तर आपण म्हणतो ना की आजारी असताना मला काय पथ्य आहे, म्हणजे मला काय गुणकारी आहे असं. हम्म. त्या दृष्टीने अप्रियस्यच्या पथ्यस्य म्हणजे अप्रिय आणि लाभकारी असं दोन्ही सांगणारे वक्ता पण दुर्मिळ आहे, आणि सांगणारा श्रोत वक्ता पण दुर्मिळ आहे, आणि ऐकणारा श्रोता पण दुर्मिळ आहे असं. बरोबर. अप्रिय म्हणजे आपण म्हणू शकू पटू सत्य. बरोबर. कारण हम्म. सांगितलेलं कोणाला आवडत नाही. हं, आणि आणि सांगणाराही कमी, म्हणजे सगळे सांगत नाहीत, बहुतेक वेळा सगळे गोड गोड हं. बोलणारेच असतात. हम्म. ठीक आहे, पुढचं मी वाचा. वाचू सर तुमचं? हा, हा सर, मी वाचा. वाचते. रोगी चिरप्रवासी परान्न भोजी परावसथया शाई. परावसथ शायी हम्म. यतीवती तन्मरणम यन्मरणम स्तोस्य विश्रामः। हा. रोगी सदा प्रवास करने वाले, दूसरे अन्न खाने वाले और दूसरे के घर में रहने वाले, इनका जीवन तो मरण ही है और इनका मरना तो उनके लिए विश्राम के समान ही है। हा, तर आधीच सुभाषित काल आपण एक बघितलं होतं ना, साधारणतः याच अर्थाचं, की व्याधी म्हणजे त्यांचा जन्म हे मरणासारखंच आहे म्हणून, म्हणजे ते जगताना मरणच जगत असतात असं. तर इथं रोगी. म्हणजे रोग्यालाही खूप लिमिटेशन्स असतात. चिरप्रवासी, कारण जो प्रवास करत असतो, तर म्हणजे आता हे जसं मी सांगितलं काल, की इथं प्रवासाचा संदर्भ हा जुन्या काळच्या प्रवासाशी आहे, की जेव्हा प्रवासामध्ये खूप गैरसोयी असायच्या, धोके असायचे, तर त्या संदर्भामध्ये हे म्हटलेलं आहे. चिरप्रवासी म्हणजे सतत जे फिरत असतात तसं. परान्न भोजी म्हणजे दुसऱ्याचं अन्न खाणारे, कारण काय, त्याला स्वतःचा काही चॉईस नसतो, जे जे मिळेल ते खावं लागतं. हम्म. परावसथ शाही, दुसऱ्याकडे झोपणारा, शाही म्हणजे झोपणारा, किंवा दुसऱ्याकडे वास करणारा, पाहुणा म्हणून किंवा आश्रित म्हणून असं.
तर या सगळ्यांचं अवस्था काय असते की स्वातंत्र्य नसतं. जे जे मिळेल ते जसं होईल असे तसं त्यांना पदरात पडेल ते सुख मानून काल गुजराण करावं लागतं. तर म्हणून यांचं जीवन हे मरणासारखं असतं. आणि मरतात रोगी वगैरे हे तर ते सुटले असं म्हणायचं. स्वस्य विश्राम असं. हम्म. सर यज्जीवती म्हणजे? यत जीवती म्हणजे जोपर्यंत ते जगत असतात तन्मरणम. हम्म. असं म्हणजे जो यापैकी जर कोणी असेल तर जो ज, ज, म्हणजे तो मरणम जीवती. म्हणजे तो मरणच जगत असतो ना. जिवंत असताना तो मरतच असतो किंवा मरणच जगत असतो असं. आणि सोस्य? सहा अस्य. सह अस्य. हम्म. ओके, थँक्यू. हम्म. काल परवा मी काहीतरी तो ग्रुपवरती एक बघत होतो हा चर्चा. हा सोस्य हे मरेश्वर तुम्ही विचारलं होतं ना परवा काल ग्रुपवर. हा तर ते एस त्याच हे एस असं अवग्रहाबद्दल. उदाहरण. एस एस अवग्रह सारखं काय उदाहरण आहे. तर त्याला एस हा नाही ऍक्च्युली त्याला देवनागरी लिपीमध्ये वेगळं सिम्बॉल पण आहे. हा असा एस नाहीये. असा अवग्रह जसा इथं दाखवलाय ना तसा असा आहे. त्याला अवग्रह म्हणतात. तर आहे तो टिपिकली गुगल बोर्डवर आहे तो. हा तर ते गुगल बोर्डवर आहे ते. बरोबर. तर ते अवग्रह जेव्हा स्वर जेव्हा लांबवला जातो ना हा तेव्हा असं दाखवलं जातं की इथं दोन स्वर एकत्र आले आहेत तेव्हा तो अवग्रह दाखवला जातो. हा तर ओके. रा हा सहा अधिक अस्य म्हणजे विसर्गाचा हा हा म्हणजे नुसतं स अधिक अस्य असतं तर अ अधिक अ बरोबर आ. हा आ अधिक अ बरोबर आ. पण अं, हास्य. हा सोस्य सोस्य म्हणजे किंचित असा ना उच्चार करताना पण किंचित लांबवला जातो अवग्रह. अर्थात त्यात दोन मतं आहेत. कोणी आणि कोणी म्हणतात हे कोणी कोणी म्हणतात हम्म. कोणी कोणी म्हणतात की अवग्रह हा फक्त लिहिण्यासाठी आहे. उच्चार त्याचा करायचा नाही सोस्य असंच म्हणायचं. पण काही जणांची मत असं आहे की नाही असं जेव्हा असा अवग्रह असतो तेव्हा किंचित लांबवायचं. सोस्य विश्राम सोस्य असं सोस्य नाही म्हणायचं असं. सर तर आम्हाला ते आम्हाला गीतेमध्ये असंच शिकवलंय सर. तो काय लांबवायचाच तो शब्द म्हणजे अवग्रह आला की सोस्य असंच म्हणायचं असं शिकवलं सर. हा नाही गीतेच्या तेच ताईंनी बरोबर. संध्याताईंनी. नाही ते कसं आहे ना काही काही वेळा संस्कृत उच्चाराचे म्हणजे एकच पद्धत नसते. एक दोन तीन पद्धती असतात. जसं मागे आपण त्या अनुस्वाराचे बोललो होतो. हा तसं तर ते दोन्ही पद्धती त्यांच्या त्यांच्या दृष्टीने बरोबर असतात. त्यामुळे ओके. आपल्याला जसं गुरु जसा असेल जसं सांगितलं असेल तसं म्हणावं. त्याप्रमाणे. गाण्यामध्ये म्हणतो आपण असं वाढवताना आकार वाढवताना एस हो देतो बघ गाण्यामध्ये तर तो जो करतातच अक्षर तसं. आहे हा हा अवग्रह तसंच इकडे तो शब्द बरोबर. पद वाढवायचा वाढवून म्हणायचं असेल तर पद्यामध्ये भरपूर वापरलं जातं. हा असं ना. बरोबर. आणि ए आणि ओ या म्हणताना ना सर ए आणि ओच्या पुढे स्वर आला तर अ आला तर वगैरे तर ते कसं होतं ना हा ते अवग्रह. तुम्हाला आता सगळे संधी तुमचे झाले आहेत ना. संधी आणि नियमात आहे ना. हो संधी नियमात सगळं कधी तो अवग्रह येतो हो हे हो. दिलेलं आहे आपण. तर तेच त्यानुसार तेच मी आज रामोस. घेतलंय. हा ए आणि ओ ला त्याच्या पुढे स्वर आला हो हा मागच्या पुस्तकात झालंय ते 6व्या पाठात बरोबर. नागदूत. सर ठीक या आहे. 11 नंबर मध्येच सर या 11 नंबर मध्येच दोन यज्जीवती नंतर तन्मरणम आणि यन्मरणम असं दोन्ही दिलेलं आहे. मग त्या दोन्ही मरणम मध्ये जे आधी लागलंय तन आणि यन यामध्ये काय वेगळा फरक आहे का? दोन्ही तत् आणि यत हे शब्द आहेत. आणि यत. पण पण जेव्हा ते तोच्या समोर जेव्हा म येतो तेव्हा त्याचं न होतं. ओके. पण समजलं. दोन लिहिण्यामध्ये प्रयोजन काय आहे दोन्ही? हा? हो म्हणजे मला वाटतं ते मरण आणि हे मरण अशा तन्मरणम यन्मरण. नाही नाही नाही. यज्जीवती तन्मरणम हे वेगळं वाक्य आहे.
हा आणि जो जगतो ते मरण आहे, हे वाक्य त्याचा अर्थ संपला. आणि संपला. यन मरणम, आणि जे मरण सहा अस्य विश्राम, हम्म. तो याचा विश्राम आहे असं. त्यामुळे दोन वेगळी वाक्य आहेत ती. समजलं? ओके. हा. ओके ओके. तिथं मग त्या स्वल्पविराम वाक्याचा अर्थ द्यायला काय हवं होतोय? होतं. काय म्हटलं? मग त्या पूर्ण वाक्याचा अर्थ काय होतोय? आहे की खाली, खाली दिलेला आहे ना, की इनका रोगी जीवन तो चिरप्रवासी मरण पर, ही है. सॉरी. पर इनका मरना तो उनका विश्राम है, क्या विश्राम के समान. हम्म. जसं आपल्या कालचं ते मी सांगितलं होतं ना, स्वातंत्र्य गीताचं, हा, तुझं वीण जनन ते मरण, नाही का तसं. हे तसंच आहे, थोडस म्हणजे अर्थ वेगळा आहे, पण ऍक्च्युली अर्थही तसा सारखाच आहे. तुझं वीण जनन ते मरण म्हणजे हे स्वतंत्र ते, खरे. हा, तुझं वीण जनन ते मरण, तू म्हणजे तू जर नसशील, जर आम्ही परतंत्र असू, पारतंत्र्यात हा, त्यात तर ते जगणं मरणच आहे, काय आम्ही मरण. मरणच मरणच. जगणार आहोत असं. आणि खरंय खरंय. एक्झॅक्टली तीच अवस्था सावरकरांनी वर्णन केलेली आहे. हम्म. ते 7 नंबरचं कालचं वाक्य तसंच होतं थोडंफार. हा, पण इथं 7 त्यांनी नंबर, जीवनो हो जीवंतोपि मृताः पंच मृताः. त्यासेन हो, तेच मी सांगितलं ना, की परिकीर्तिताः. हा जो श्लोक आहे, तर हा कालचा जो आहे तो 5 जे आहे व्यासांनी सांगितलेले ते, आणि हे सारखंच. हो. गुलामगिरी परवशतामध्ये कशाला जगायचं. हा, ठीक आहे. 12वं वाचा पुढचं. मी वाचते सर. हा, वाचा. सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता परो ददातीति कुबुद्धिरेषा. अहं करोमीति वृथाभिमानः स्वकर्मसूत्रग्रथितो हि लोकः. हा, जीवन में सुख दुख देने वाला कोई अन्य नहीं है. हा, कोई दूसरा मुझे यह देता है, यह मानना तो दुर्बुद्धि है. मैं करता हूँ यह मानना भी मिथ्याभिमान है. स्वकर्म के सूत्र में ही संपूर्ण लोक संसार, तिथे काळ हे आलंय, बंधा हुआ है, बंधा बांधले. हुआ है. हा, बांधलेले. तर सोपं आहे. छान आहे. सुखस्य दुःखस्य, सुखाचा आणि दुःखाचा, न कहा अपि दाता, कोणी दाता देणारा कोणी नाही, दाता म्हणजे देणारा, हा, कोणीही नाहीये. परो ददाती, परहा ददाती इति कुबुद्धी रेषा, दुसरा कोणीतरी देतो. हे बाकीच्यानी म्यूट करा, खरखर येते सगळ्यांनी म्यूट करा. हा, तर परो ददाती इति कुबुद्धी रेषा, म्हणजे दुसरा कोणीतरी देतो, ही कुबुद्धी रेषा आहे. म्हणजे रेषा म्हणजे लाईन, म्हणजे ही वेगळीच थॉट प्रोसेस आहे, असं ही वेगळीच लाईन आहे, असं असं काही नसतं असं. हा, कुबुद्धी म्हणजे चुकीची बुद्धी आहे ही. पण त्याचबरोबर काही काही मी करतो, अहम करो मी, इथे वृथाभिमान, मी करतो असं म्हणणं पण, तो जो अहंकार आहे, अभिमान किंवा अहंकार, तो पण वृथा वृथा म्हणजे मिथ्या आहे, तोही काही खरा नाहीये. हा, स्वकर्म खरं काय आहे, तर स्वकर्म सूत्र ग्रथितो ही लोक, तर आपल्या कर्माच्या सूत्रातच हा सगळा संसार बांधलेला आहे. जिथं म्हणजे इथं थोडक्यात काय, तर जो आपल्या शास्त्राचा जो कर्म सिद्धांत आहे, प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण, 3 प्रकारची जी कर्म असतात, तर आपल्याला जे काही होत असतं किंवा आपल्याला जे काही अनुभव येतात, समोर जे काय होतं वगैरे वगैरे, ते या कर्म सिद्धांताचे जे 3 प्रकारची जी कर्म असतात, एक म्हणजे प्रारब्ध, की जे म्हणजे मागल्या कित्येक जन्मांचं जे फळ, त्या कर्मांचं जे फळ, की ते मला या जन्मी भोगायचंय, ते त्याला म्हणतो आपण प्रारब्ध. संचित म्हणजे जे जमा झालेलं आहे, फिक्स डिपॉझिट सारखं आहे, पण ते मला या जन्मी भोगायचं नाही. हा, आणि क्रियमाण म्हणजे मी या जन्मी जे कर्म करतोय, काही फळं जी असतात ती जे मी करतो,
त्यानुसार मला फळ आत्ता याच जन्मात भोगायचं आहे किंवा आताच भोगायचं आहे. तर असे 3 प्रकारचे जे प्रारब्ध संचित क्रियमाण कर्म म्हणतात. तर तर यालाच स्वकर्म सूत्र. तर हा कर्माचं हे सूत्र आहे. सूत्र आहे म्हणजे हे हा कर्माचा म्हणजे माळ, सूत्र म्हणजे माळ माळ आहे ही. आणि नियम. ग्रथितो ही लोक हा. आणि यातच सगळा संसार आहे. म्हणजे सगळ्यांची कर्म, प्रत्येक जण आपापल्या कर्मानी सगळं पुढे वाटचाल करत असतो या 3 प्रकारच्या. म्हणजे फक्त प्रारब्धाने पण आपलं होत नाही, फक्त क्रियमाणांनी पण आपल्याला मिळेलच, फळ मिळेल याची गॅरंटी नाही. आणि संचित तर एनिवे ते जमा होणार आहे, ते आत्ता नाही पण पुढे कधीतरी आपल्याला पुढच्या काही जन्मांमध्ये भोगावं लागणार आहे. तर हे कर्मसिद्धांताचं हे सार आहे असं म्हणता येईल. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. वाचा. वाचा कोणी अजून. वाचते सर. स्थानभ्रष्टा न शोभन्ते दन्ताः केशाः नखाः नराः इति संचित्य मतिमान् स्वस्थानं न परित्यज्येत। दांत, केश, नाखून कोई मनुष्य अपने निश्चित स्थान से अलग हो तो शोभा नहीं देते। इसी तथ्य को जानकर बुद्धिमान लोग कभी मूल स्थान का त्याग नहीं करते। तर इथं छान म्हणजे समानता काढलेली आहे या सगळ्या पदार्थांची. हा, दात, केस आणि नख आणि नर म्हणजे माणूस, माणूस सुद्धा. हा, तर हा योग्य जागी शोभून दिसतो. जसं ज्याला आपण म्हणतो की काय गुजरातीमध्ये जेणू बने तेणू थाय, बिजा करे सुगोता काय, तसं नाही का. तर योग्य माणूस योग्य ठिकाणीच शोभून दिसतो. दात सुद्धा, दात आहे तिथे शोभतात, पडले की त्याचं काही हे नाही. केस सुद्धा तसंच, योग्य ठिकाणी असतील तर ते योग्य स्थानी असतील तर ते शोभून दिसतात, नको त्या स्थानी असतील तर ते काही शोभत नाही. नख सुद्धा आहे तो जे आहे तर शोभून दिसतात किंवा काम करतात योग्य. हा, तर असं तर इथं विशेषतः हे जे सुभाषित आहे हे योग्य माणूस योग्य जागी शोभून दिसतो किंवा उपयोगी असतो. हे याचं महत्व ठसवण्यासाठी हे सुभाषित तयार केलेलं असावं. तर ते तुम्ही म्हणाल तर ते जेणू काम तेणू करू असं काहीतरी आहे ना, तीच हा, गुजरातीत जेणू काम तेणू थाय, बीजा करोसू गोता खाय, असं. काहीतरी. हा हा, ठीक आहे, पुढचं वाचा. तर मी वाचू का? हा वाचा. भोगान भुक्ता वयमेव मुक्ताः तपो न तप्तं वयमेव तप्ताः कालो न यातो वयमेव याताः तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णाः। भोगों को हमने नहीं भोगा बल्कि भोगों ने ही हमें ही भोग लिया। तपस्या हमने नहीं की बल्कि हम खुद तप गए। काल मतलब समय कहीं नहीं गया बल्कि हम स्वयं चले गए। इस सभी के बाद भी मेरी कुछ पाने की तृष्णा नहीं गई ही नहीं, पुरानी नहीं हुई बल्कि हम स्वयं जीर्ण हो गए। समजलं ना. हम्म। भुक्त म्हणजे भोगणारा, तप्त म्हणजे तापणारा. हा, याता हा किंवा याता म्हणजे जाणारा. यातायात ज्याला आपण म्हणतो तसं याता. हा, आयात म्हणजे येणारा, याता म्हणजे जाणारा. हं. आणि जीर्ण म्हणजे जुना, जुना होणारा. जुना हा शब्द जीर्ण या शब्दापासूनच आलेला आहे. तर हा पण थोडा आध्यात्मिक अर्थानेच आहे हे सुभाषित. की आपण म्हणतो की मला हे भोगायचंय, मला हे भोगायचंय, मी हे करायचंय, असं काही होत नाही. शेवटी भोगच आपल्याला भोगतात. हा, आपण काही तृप्त होतच नाही भोगांनी, बरोबर.
कारण जेवढं जेवढं आपण भोगू तेवढी आपली भोगाची लालसा वाढतच जाते, हाव वाढतच जाते. म्हणजे मग वेळ अशी येते की भोगच आपल्याला भोगायला लागतात. ते भोगच आपल्याला म्हणतात की तू आता हे माग, हे माग, ते माग, ते माग, असं असं. नाही का? तसं तपोन तप्तम वयमेव तप्ताहा. कोणी म्हणेल की मी तप करेल. हम्म, तर तू तप करशील म्हणजे काय, तू स्वतः तापून तुझी राख होईल किंवा तू जळशील असं. हम्म. कालो न यातो, आता आपण जसं म्हणतो का हा काळ गेला, काळ कुठे जात नसतो, आपणच जात असतो नाही का. किती किती वर्ष गेली वगैरे असं आपण म्हणतो, पण वर्ष कुठे जात नसतात, आपणच पुढे जात असतो, आपणच म्हातारे होत असतो नाही का. तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा. आणि हेच तेच शेवटचं आहे पहिल्यासारखं, की तृष्णा, तृष्णा म्हणजे इच्छा किंवा हाव, डिझायर्स. हा. डिझायर्स, तर त्या काही जीर्ण होत नाही, त्या जुन्या होत नाही, किंवा आपण म्हणू की त्या शमतील बाबा. तृष्णा या डिझायर्स किंवा इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण केल्याने शमतील, शांत होतील. तसं होत नाही, आपण आपण शांत व्हायला लागतो, म्हणजे जुने व्हायला लागतो, पण त्या वाढतच जातात असं. त्या काही जीर्ण होत नाही. जीर्ण होणं म्हणजे क्षीण होणे, या अर्थाने जीर्ण हा शब्द वापरलेला आहे. तृष्णा न जीर्ण म्हणजे हाव हाव किंवा इच्छा ज्या असतात त्या काही कमी कमी होत नाही, क्षीण होत नाही. आपण क्षीण होत जातो त्या भोगता भोगता. असं. हम्म. पुढचं वाचा, कोण पुढचं सुभाषित. मी वाचू वाचते. सर. मित्ता हा. मुक्ता फलैकिं मृगपक्षिणाञ्च मिष्टान्नपानं किमु गदर्भानाम् अंधस्य दीपो बधिरस्य गीतं मूर्खस्य किं शास्त्र कथा प्रसंगः। हम्म. जैसा मृग और पक्षियों के लिए मूल्यवान मोती, गधों के लिए मीठा भोजन, अंधे व्यक्ति के लिए जलता दिया, बहरे व्यक्ति के लिए गीत किसी काम के नहीं होते, वैसे ही मूर्ख के लिए धर्मशास्त्रों की चर्चा करना व्यर्थ है। हा. हम्म. तर जसं आपण मराठीत म्हणे ना, गाढवाला गुळाची चव काय, नाही का फळाची तसं. चौक आहे. हा. हम्म. तर तसं किंवा गाढवा पुढे वाचली गीता. गाढवा पुढे हा. वाचली, ऍक्च्युअली ते जास्त योग्य आहे, ते जास्त योग्य आहे. हा. गाढवा पुढे वाचली गीता, खालचा गोंधळ बरा होता कालचा तसा. बरोबर. हा. तर तसं मुक्ताफलही की मृग पक्षीणांचं, म्हणजे हरण आणि हम्म. पक्षी त्यांच्यासमोर अगदी मुक्ताफल म्हणजे मोती ठेवा. हा. मुक्ताफल, पण तरी त्यांना ते काय बघणार, फक्त ते चावून बघणार, नसेल तर चोथा म्हणून फेकून देणार. त्यांना त्या मोत्यांची रत्न म्हणून काहीच किंमत नाही. मिष्टान्न हम्म. पानम किंवा गर्दभानम, तर हेच म्हणजे गाढवाला गुळाची चव काय, तसं गाढवासमोर तुम्ही हम्म. मिष्टान्नचं जेवण जरी ठेवलं तरी गाढवाला काही त्याची किंमत नाही असं, नाही का. ते काही कौतुक करणार नाही. अंधस्य दीपो, एखाद्या आंधळ्यासमोर तुम्ही दिव्यांची रोषणाई केली, किंवा बधिरस्य गीतम, किंवा बहिऱ्याला छान छान गाणी गाणे. ऐकवली, हा, तर जे होईल त्यांना, म्हणजे काय जे हो. काय कारण असेल, पण त्यांना त्याचं काही सोयरसूतक नाहीये किंवा स्वारस्य नाहीये त्याच्यामध्ये, त्यांच्या याच्यामुळे. तर तसंच मूर्खासमोर शास्त्र कथा धर्मशास्त्र सांगून काही उपयोग नाही, कारण तो मूर्खच आहे, तो काही ऍक्सेप्ट करणारच नाही मूर्खच. ते असं. अशी. परवा ते मोरेश्वरनी एक गोष्टच टाकली होती ना, ते राजा त्या माकडांना पैसे देतो वगैरे. हा. तसंच तेच. आहे. तर हे संस्कृतमध्ये सुभाषित जी असतात ना, तर हे बाकी पण प्रत्येक भाषेत असतात तशी. म्हणजे मराठीत सुभाषित हं. नाही आहेत, पण म्हणी आहेत अशा छोट्या हो छोट्या, हो. लोकोक्ती ज्याला आपण म्हणतो तशा आहेत. हा, त्या संस्कृतमध्ये लोकोक्ती पण असतात, पण अशी सुभाषित पण असतात की त्यांनी, आणि त्याचं सतत मनन चिंतनाने सुभाषित म्हणजे काय, की च- म्हणजे चांगली भाषा किंवा चांगली वाक्य, की ज्याने जे आपल्या जीवनाला आपल्याला ती पडण्यापासून वाचवतात, किंवा जेव्हा आपण संभ्रमित असतो काय करावं, तेव्हा ही सुभाषित आपल्याला आधार देतात की आता काय करावं, तसं, नाही का. त्यामुळे तर हा.
तर याच अर्थाचं सेम म्हणजे साधारण हाच अर्थ व्यक्त होणार आणखीन एक सुभाषित पूर्वी एकदा वाचलं होतं. यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रम तस्य करोति किम लोचनाभ्याम विहीनस्य दर्पणः किम करिष्यति. दर्पण हाकिम करिष्यति. बरोबर. बरोबर. सेम सेम मिनिंग. असाच अर्थ आहे. अगदी सेम मिनिंग आहे. सेम मिनिंग. नाही, असे बरेच छान छान. सुभाषित असतात की ज्यांचे अर्थ हम्म. जवळपास सारखे असतात, अगदी सारखे असतात. पण एकच लक्षात ठेवायचं की सुभाषित ही ज्याला त्रिकाला बाधित सत्य म्हणतो, सगळीच सुभाषित अशी त्रिकाला बाधित सत्य अशी नसतात. ती प्रसंगानुसार असतात. म्हणजे कधी कधी आपल्याला अं सुभाषित ही परस्पर विरोधी पण वाटू शकतात. हा, म्हणजे कारण ती त्या प्रसंगाला ती योग्य असतात असं. म्हणजे एखाद्याला एखाद्याची जर तयारी नसेल, हा, आणि तो उगीच चंचलपणे उतावीळपणे काही काम करत असेल, तर त्याला सुभाषित योग्य कुठलं होईल की धीर धर, हा, शांत राहा, सगळा विचार करून कृती कर, अशा अर्थाचं सुभाषित योग्य राहील. बरोबर. आणि तेच जर प्रसंग बाका आलेला आहे आणि कोणी नुसता शांत बसलेला आहे, तर त्याला उत्साह वाढवण्यासाठी कुठलं तरी वीरश्रीयुक्त सुभाषित, की काहीतरी कृती कर, नुसता शांत बसू नको. चल उठ आता. हा, तर असं सुभाषित. पण मग ते त्या त्या परिस्थितीवर ते अवलंबून प्रसंग. असतं. हा, मग असं कोणी म्हणू शकतो की अरे ही दोन सुभाषित परस्पर विरोधी आहे. हो, आहेत. कारण काय, प्रसंग वेगवेगळे आहे. ह्या प्रसंगाला हे लागू होईल, त्या प्रसंगाला ते लागू होईल असं. हा, तर त्यामुळे अशी ती सर त्रिक. मला हा, बोला. मला 11व्या श्लोकातलं परावसथ शाई ह्याचं जरा प्लीज सांगता परत. हा, परावसथ शाही. त्याला आपण हा, पर म्हणजे दुसरं, हा, हा वसथ म्हणजे वस्ती, वस्ती करणारा, हा, किंवा निवास किंवा वास करणारा. आणि शाही म्हणजे शयन करणारा, झोपड. म्हणजे दुसऱ्याकडे राहून झोपणारा असं. असं समजलं? हो, समज. त्याला घरदार नाहीये त्यामुळे तो दुसरीकडे हा, राहतो, झोपतो. कोणाकडे तरी राहतो, कोणाकडे तरी झोपतो असं. म्हणजे काही वेळा अगदी अशक्य असतं किंवा इलाज नसतो म्हणून. पण इलाज नसतो, पण तरी ते जिणं जे असतं ते जरा हेच असतं ना, एवढं काही सुखदायक नसतं, नाही का? लाजिरवाणच असतं. मन मारूनच त्याला जगावं लागतं ना त्या प्रसंगात, नाही का? असं म्हणून ते मन मारून जे जगावं लागतं त्यालाच म्हटलेलं की ते मरणच आहे असं. बरोबर. थँक्यू. सर, आपण आज 10व्या सुभाषितापासून सुरुवात केली, पण मला वाटतं 9वं झालं नव्हतं. काल आपण 8 पर्यंत झालं आणि थांबलो होतो. नाही, झालं होतं मला सर्वे वाटतं. यत्र बरं, ठीक आहे, विनेतार सर्वे ठीक आहे, पंडित. परत बघूया आपण ते. कोण वाचेल? तुम्हीच वाचा. बघू. सर्वे यत्र विनेतारः सर्वे पंडित मानिनः सर्वे महत्वमिच्छन्ति कुलं तद्विसदति तद अवसीदति. तद अवसीदति। जहाँ सभी नेता हो, सभी अपने को पंडित मानने लगे हो, या सभी लोग महत्व की इच्छा रखते हो, वह कुल नष्ट हो जाता है. हे सांगितलं काल सरांनी. सांगितलं होतं, तेच वाटलं मला. हा, सांगितलं होतं. सगळे स्वतःला हे समजत असतील मोठं वगैरे सांगितलं होतं तुम्ही. की ज्या घरात प्रत्येक जण स्वतःला शहाणा समजतो, सगळे तिथे मतभेद होत राहतात. प्रत्येक सर्वत्र विनेतार म्हणजे ज्या घरात सगळे स्वतःला नेता किंवा लीडर समजतात, नाही का, तसं. आणि सर्वे पण, आणि प्रत्येक जण आपल्याला पंडित म्हणजे अतिशहाणा समजतो सगळ्यांपेक्षा तिथे. आणि सगळे जिथं महत्व इच्छन्ति, जिथं प्रत्येक जण स्वतःलाच मी मोठा, महत्व म्हणजे मोठा, मी मोठा सगळ्यात असं मानतो, दुसऱ्याला मानत नाही. हा, कुलम तद अवसीदती. असं तद कुलम म्हणजे ते कुल, अवसीदती म्हणजे नाश पावतं. तिथे कलहच होणार. हा, विनेतार हा नेता म्हणायचंय ना आपल्याला, तर नेताचं विनेतार हा कसं आलं?
हो सांगितलं ना तुम्हाला, काल सांगितलं होतं सगळं की नेतृ हा मूळ शब्द आहे. त्याचं बहुवचन नेतारहा. जसं भ्रातृ भ्रातारहा, पितृ पितरहा, असं असं. वि उपसर्ग लागला. हा, आणि वि हे उपसर्ग. वि वि हा उपसर्ग. उपसर्ग. तर अशा तसंच रीतीने आपला एका श्लोकामध्ये अविवेक असं कुठेतरी आलंय म्हणजे तो अविवेक आहे. तर तो हा हा तर ते नंग नंग तत्पुरुष समास म्हणतात त्याला. यौवनम हा धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकिता. तर हा अविवेकिता म्हणजे विवेक नसणे. जर आपण जिथे हा लागतं तिथं आपण निगेशन होतं ना, त्याला नंग हो तत्पुरुष समास म्हणतात, म्हणजे हो निगेशन. हा, हो मराठीत पण तसं म्हणतो ना आपण, लावलं की हो उलट अर्थ होतो तसं. हो 2 मग त्या नंबरचा श्लोक आहे. नाही हा त्या श्लोकात जरा मलाही असंच वाटलं. कारण तारुण्य धन संपत्ती प्रभुत्व आणि अविवेकी असं कसं होईल. हे चारही विचार ज्याच्याजवळ आहेत तो श्रेष्ठ असं कसं होईल. श्रेष्ठ कोणी म्हटलं? नाही चतुष्टय एक थांबा तो कुठे आहे श्लोक? हा समोरच आहे, मी 2 नंबर दाखवलेला. 2 नंबर. हाँ अनर्थ सॉरी कर्म. उसके विषय में कहना ही क्या. एक एक नाही ते असलं तरी अनर्थ आहे. यापैकी अनर्थ एक जरी अनर्थ असेल हम्म असं नाही, होतं ना अर्थ. यापैकी हे जे एक जरी तीन, असेल तरी अनर्थ होतं. म्हणजे तुमचं म्हणणं या दृष्टीने बरोबर आहे की की तारुण्य इथे विवेक धनसंपत्ती हवा प्रभू. होता. नाही नाही नाही, नाही म्हणजे नाही अविवेकच बरोबर आहे. कारण काय, हा तारुण्य आहे तसं चांगलं असतं, पण हा त्याचा जो तारुण्याची जी मस्ती असते ती विनाशाकडे हा नेऊ शकते. अच्छा हा धनसंपत्ती हा तशी बरी असते, पण पैशाचा माजही विनाशाला कारण होतो. हा हा हा, हा प्रभुत्व, चालेल. मालकी, एखाद्याचा मालक असणं तसं ठीक असतं, पण मालकीचा जो हो माज असतो तो पण हा विनाशाला हा कारण ठरतो. आणि त्यात जर मग अविवेक असेल, ठीक आहे मग काय की, अविवेक बरोबर होत. हा, तर त्या दृष्टीने ते अविवेक आहे. पण या सगळ्या ज्या हा गोष्टी आहेत ना, या वरवर जरी चांगल्या वाटल्या तरी या म्हणजे याचा उलट साईड इफेक्ट जो असतो तो नेहमी विनाशाला कारण होणारा असतो, नाही हा का? विनाशकारीच आहेत म्हणजे. हा, म्हणजे मूलतः या तीन गोष्टी, पहिल्या तीन गोष्टी वाईट नाहीयेत. मूलतः या ते तीन गोष्टी चांगल्या आहेत, पण त्याचा जो हा त्याचा जो म्हणजे काय, साईड इफेक्ट अतिरेक म्हणूया आपण, अतिरेक किंवा अतिरेक साईड इफेक्ट म्हणूया आपण, तो नेहमी हा विनाशाला कारण होत असतो. त्या अर्थाने ओके त्या ओके वाईट आहेत हा असं. अशा अर्थाने. हा, म्हणजे त्या जर नियंत्रित जर हा नसतील हा तर त्या विनाशाला तर कारण चांगले होतात. आहेत. हा, हा नियंत्रित असतील तर चांगले आहेत, अनियंत्रित झाल्या हा तर त्या विनाशाला कारण आहेत. आणि हा तसंच हा अविवेक पण आहे असं. हा म्हणून तो अविवेक मला. हा. कारण काल ते वाचताना हे वाटलं. हम्म. येस थँक्यू. मराठी म्हणतो ना, विनाशकाले विपरीत बुद्धी, ते थोडस इकडं हे वाटतंय, म्हणजे याला रिलेटेड थोडं. नाही नाही अश्विनी, ते थोडं नाही त्याचा हे ते वेगळं आहे, एकदम त्याचं लॉजिक वेगळं आहे त्याचं. हा, वेगळंच आहे हा ते. ते ते ऍक्च्युली ते लॉजिक हा वेगळं आहे त्याचं. हा. नाही, मला काही त्याचा हा वेगळाच आहे तो. हा. हे आपल्याला बुद्धी हा असं. तर एक विचारू का आता. इथे कसं तुम्ही आता सांगितलेलं की यौवन म्हणजे तारुण्य धनसंपत्ती आणि स्वामित्व किंवा सत्ता थोडक्यात. तर हे चांगलं आहे, पण त्याचा काय म्हणतात तुम्ही आता म्हटलं की त्याचा जर जास्त अतिरेक. अतिरेक अति झाला तर ते नाशाला कारणीभूत होईल किंवा हा, त्याचा वाईट इफेक्ट होईल. पण अनियंत्रितपणा. हा, अविवेक बरोबर आहे की, पण अविवेक हा सदा का सर्वदा कायमच वाईट आहे. चांगलाच नाही बरोबर ना. बरोबर कायमच बरोबर वाईट. बरोबर. तर हम्म त्याच अर्थाने पल्लवी त्यांचं कन्फ्युजन झालं असणार. हा हा म्हणूनच झालं. हा. कारण म्हणतो ना आपण सारासार विवेक बुद्धी असली तर नाही चांगलं म्हणजे. नाही नाही, पण तसं विवेकचं अतिरेक पण विवेकच होईल, तो काही अविवेक होणार नाही. हा असं. तेच हा हा, शेवटी अति तिथे माती ते झालं. नाही नाही, पण अति तिथे माती हे जरी असलं तरी विवेकाच्या बाबतीत अतिविवेक जरी असेल तरी हा तरी ते काही वाईट तो नाही, म्हणजे फायद्याचाच आहे. तरी तो फायद्यातच राहणार. विवेक हा नेहमी हा म्हणजे जसं आता आपण, म्हणजे अति तेथे माती ही म्हण विवेकाला लागू पडणार नाही.
असं नाही हा. पडणार. हा, कारण तो यौवन धनसंपत्ती प्रभूताला लागू पडेल. लागू पडेल. तिथे ते अतिरेक अतिरेक वगैरे म्हणणार आपण. हा, अतिरेक म्हणूनच म्हणजेच माझं अति तिथे तेथे झालं. माती असं. हा हा हा, अविवेक असं. एक विचारू, इथे हा ते दुसरं वाक्य आहे, यौवन धनसंपत्ती प्रभुता और अविवेक, हे बरोबर आहे, 4 गोष्टी. हम्म. इनमें से एक भी अनर्थ करने वाला आहे. मग ते मला थोडं वेगळं लिहावं असं वाटतंय का? इनमें से एक भी म्हणजे इनमें से इनमें से सब, ही 4ही कारण म्हणजे असं. नाही, नाही, याचा अर्थ त्यातला असा, एक सुद्धा. याचा अर्थ असा की एखाद्या गोष्टी एखादा जरी यौवनात नसेल, म्हातारा असेल, पण त्याच्याकडे पैसा हा खूप आहे. हा, हो मालक नाहीये पण पैसा खूप आहे. पण हा, हा नुसतं पैसा खूप आहे हे कारणच त्याच्या नाशाला कारण होऊ शकतं. हा, किंवा माज त्याचा. हा, त्याचा माज म्हणजे पैशाचा माज. हा, किंवा स्वामित्वाचा माज. म्हणजे तो तरुण हा नसेल, पैसा पण नसेल, पण मी मालक आहे, पैसा खिशात नाहीये पण मालक आहे. नेतागिरी. हा, नेतागिरी. हा. नेतागिरी. हल्ली हे जे राजकीय लोकांच्या गमती जमती आपण बघतो ना, नाही हा. का, ते सगळे प्रभुत्व म्हणजे अक्षरशः हा, बुद्धी बुद्धी नसते काही, पण नेतागिरी ना. पण सगळं म्हणजे त्यांच्यात हे जे प्रभुत्व हा जो प्रकार हं, असतो, म्हणजे तो जो हं. माज असतो तो नाशाला कारण ठरतो, नाही का. नाशाला काय कारणीभूत होतो. खरंय. हा, असं. खरंय खरंय. तर मग इथे असं लिहिलं तर चालेल का, की इनमें से एक भी न होने से अनर्थ नाही करने वाला आहे, असं नाही काही? नाही 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 नाही. नाही. जसं आहे तसंच होणे बरोबर से आहे. यापैकी एक हा एका या, असं तुम्ही पाहिजे तर म्हणू शकता, यौवन धनसंपत्ती प्रभुता इन तीनों का अतिरेक या हा और अविवेक, इनमें से इन चारों में से एक भी अनर्थ हम्म, करने वाला है, असं जर म्हटलं ना तर हम्म. ते एकदम म्हणजे हम्म. त्यात मग एक शंकेला वाव नाही राहणार, संशयाला. असं म्हणा बरोबर. पाहिजे तर की यौवन धनसंपत्ती प्रभुता यांचा अतिरेक किंवा यांचा अनियंत्रितपणा, असं हा म्हणा पाहिजे तर. हा, हा हा म्हणजे यांचा अनियंत्रित उपयोग असं म्हणा, किंवा अविवेक, यापैकी एक जरी असेल तरी ते नाशाला कारण होईल. म्हणजे अनियंत्रित बरोबर. यौवन, अनियंत्रित धनसंपत्ती किंवा अनियंत्रित हा प्रभुत्व असं, किंवा हो अविवेक असं. हा कळलं सर, कळलं. हा थँक्यू. असं. कळलं. चालेल, होत सर आली आपली वेळ मला आता. हा, विचारायचं आहे काय सुभाष, कोणाला? मला ना एक लेसन 8 मधला सीता या स्वयंवर मधलं एक विचारायचं होतं. हा. एक शब्द दिलाय तो 5वा, शेकू, म्हणजे समर्थ झाले. तर तो धड्यामध्ये कुठे आलाय तुम्हाला दिसला? मी 2 वेळा वाचला लेसन. कुठला शब्द? कुठे? कुठला? 8वा धडा आपला, सीता या स्वयंवर मध्ये हो. हा. शेकू, शेकू, समर्थ झाले. हा, 5वा शक्तुहू शब्द आहे असेल, तो. शक्तुहू असेल, नाही, शक्ता वगैरे. शेकूच दिले. शेकूहू दिले सर. शेकूहू. शेकू आहे इथे, पुस्तकात आहे समर्थ की झाले. आपल्या पीपीटी मध्ये आहे काय? हो, पुस्तकात आहे. शब्दामध्ये दिले, शब्दामध्ये. अच्छा. नाही, शब्दही दिलेत नुसते, ते वापर नाही त्यामध्ये पुस्तकात. नाही, अच्छा, पण शेकूहू धड्यामध्ये असा वापर आहे. नाही केला. हा, अच्छा. शेकू म्हणजे समर्थ झाले. तर मी ते समर्थ झालेच्या रेफरन्सनी वाक्य बघत होते, हा, हा. तर मला काही मिळालं नाही. ते म्हटलं की विचारून बघतो मी बघूया आपण उद्या मूळ सरांना. पुस्तक बघतो आणि मग सांगतो तुम्हाला. हो हो, चालेल सर, हा, आपण असं चालेल. करूया, 29 नंबर चतुर्थी पानावर. पण उद्या चतुर्थी पण आहे, तर मग उद्या परवा आपण सुट्टी ठेवूया का? हा, चालेल हा, उद्या परवा सुट्टी ठेवूया. चालेल चालेल चालेल. चालेल चालेल. हा, ठीक आहे. चालेल हो चालेल. सर, चालेल सर. ओके. जय गुरु. हो सर, जय गुरु. जय सर, गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु. गुरु.